पुढच्या बातमीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात साथीचे रोग वाढले आहेत। याच अनुषंगाने केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। मे पासून आतापर्यंत केडीएमसी हद्दीमध्ये डेंग्यूचे 35 रुग्ण आढळून आलेत, अशी माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा यांनी दिली आहे। डेंग्यूचे रुग्ण जे आपण बघतो ते संशयित रुग्ण म्हणून आपण सॅम्पल घेतो आणि त्याच्यासाठी ठाणा इथे एलायझा ही टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतर ते संशयित रुग्ण कन्फर्म होतात। तर आतापर्यंत मे पासून बघितलं ते 35 रुग्ण आहेत आपल्याकडे डेंग्यू या आजाराचे। तसेच मलेरिया आजाराचे आपल्याकडे जूनमध्ये 41 रुग्ण होते आणि आता जुलै सुरू झाल्यापासून 18 रुग्ण आहेत आपल्याकडे। तर या साथरोग हा जो काळ आहे तेव्हा आपण त्याच्यासाठी आपण आधीपासून तयारी करतो। तर आपण आपल्याकडे जे खाजगी दवाखाने आहेत तसेच खाजगी हॉस्पिटल्स आणि लॅब ह्यांच्याकडून आपण प्रत्येक दिवशी आपले नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स रोज त्याचा डाटा घेत असतात आणि त्याप्रमाणे आपण टोटल किती रुग्ण आहेत त्याची संख्या आपण डेली बघत असतो।